धन्यवाद. सन्माननीय अध्यक्ष महाशय जाधव सर आणि इथे उपस्थित असलेले अनुक्रमे कला, इतिहास, समाजकारण, उद्योग, शिक्षण, इतिहास आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील जे तज्ञ आहेत, कुमार सर, कुटाणे सर, आंबेडकर, ठाकरे सर, जाधव सर, या सगळ्यांच्या परवानगीने मी माझे 4 शब्द बोलतो. अमर कुसाळकर हे या सगळ्याच्या मागचे सूत्रधार आहेत. बोलताना अमर कुसाळकर सरांनी एक माझी जी ओळख नव्हती, फेसबुकवर ओळख झाली आणि फेसबुकवर सगळेच गंडवतात असं नाही हे त्यांना माझ्या रूपाने मी दाखवत होते. खरी परिस्थिती अशी होती की आज मी येणं जवळपास म्हणजे फिजिकली अशक्य होतं. त्यांना माहिती आहे मला थोडा असा प्रॉब्लेम झाला होता हेल्थचा की आता पण ताप आहे मला आणि त्याचं कारण पोटाच्या तपासण्यामध्ये येऊन काल 6 आठवड्याकरता ट्रीटमेंट नाही तर मग शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही अशा लेवलला त्या केलं. तर मग मला थांबणं, उभं राहणं, बसणं खूप कठीण आहे, उन्हाचा प्रवास करणं. तरी मी दिल्लीहून मुंबईवर इथे आलो. याचं एक कारण म्हणजे मी तुमच्यासाठी आलो नाहीये, म्हणजे असं काही समजू नका की मी तुमच्यासाठी आलो आणि मी काहीतरी केलं. मी माझ्यासाठी आलो. तुम्हाला भेटल्यामुळे मला जी ऊर्जा मिळणार आहे, मला जे प्रेम मिळणार आहे, मला जे शहाणपण मिळणार आहे आणि जेव्हा अमर कुसाळकरांनी पहिल्यांदाच मला एक पोस्ट अशी टाकली, ते थेट आहे ते असं नम्रतेचा भाव आणतात पण हा थेट माणूस आहे. त्यांनी असं मला म्हटलं की तुम्ही जात मानत नाही आणि आमचा तर जातीचा कार्यक्रम आहे, तुम्ही येणार नाही, पण तरी मी बोलावतो. तर मी म्हटलं की कोणी सांगितलं तुम्हाला की तुमच्या जातीचा मी नाही म्हणून? आयुष्यभर रस्त्यावर चालताना एकतर मी भटकावे मुक्त आहे, कारण 21व्या वर्षी घर सोडायला लागलं मला. मी 11वी पर्यंत पायात चपला घातल्या नव्हत्या. 11वीत पहिल्यांदा चपला घातल्या. मी ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकलो. आम्ही बुधवारी शाळा पारवायचो खेळणारी. त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट नाही की मला ज्ञात नाही आणि घराबाहेर पडलो कारण दुसरा पर्याय पण नव्हता. फेलोशिप मिळाली आणि मला संशोधनाकरता बाहेर पडायला लागलं. गाव देश तुम्ही नाव घ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा, तालुका, म्हणजे त्या दिवशी एक मनुष्य मला मित्र भेटला. म्हटलं मी बीडचा आहे. म्हटलं बीडचा कुठचा? म्हटलं पाटोद्याचा. अच्छा, म्हटलं पाटोद्याचा कुठचा? तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे पाटोदा? म्हटलं रायमुहाचा आहेस का तू? हो म्हटलं मी रायमुहाचा आहे. म्हटलं हे बघ असं आहे की हातावरच्या रेषा आहेत तसा महाराष्ट्र, भारत आता काही प्रमाणात राष्ट्रीय आम्हाला माहिती. त्याचं एक मुख्य कारण असं की भटका विमुक्त आहे, पहिली गोष्ट. आणि मी वडार समाजाचा खास करून माझ्यासाठी आहे की मी निघालो जेव्हा घरातनं बाहेर पडलो, म्हणजे घरात काही फार चांगली परिस्थिती होती त्याचा भाग नाही, पण घर सोडून जेव्हा निघालो तेव्हा वाटेत सगळे दगडच लागले. ते काही थोडंच गेलो तेव्हा काही मूर्त्या झाल्या, उरलेल्या रस्त्यांसाठी वापरला. त्यामुळे कोणत्या अर्थाने मी वडार समाजाचा नाही आहे असं तुम्ही म्हणता मला कळत नाही. ट्राय करायला अमर सरांनी मला हाक दिली, त्याबरोबर मी धावत आलो. याचं कारण मला एक कळलं की तळमळीने माणूस काम करतोय आणि तो काम करत असताना एक गोष्ट आहे ज्याच्यावर मी नंतर बोलतो, सत्य आणि संख्येचा काही संबंध नाही. गौतम बुद्धांना ज्या दिवशी वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी निरंजना नदीमध्ये ते उपास करून बुडू लागले म्हणून उपास सोडला. म्हणून शेवटचे 5 लोक त्यांच्या बरोबर राहिले होते, तेही त्यांना सोडून गेले. त्यांनी असं सांगितलं की तू उपास सोडला याचा अर्थ भुकेला शरण गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा त्यांच्या बरोबर एकही माणूस नव्हता. तरी त्या 5 जणांना शोधून काढले आणि ज्ञान दिलं पाहिजे. त्यामुळे सत्य आणि संख्येचा काही संबंध नाही. राहिला हाकेला ओ देण्याची जी परंपरा आहे, तुम्ही जे असं म्हणालात की आम्ही हात दिली, तुम्ही मला विचारलं की येणार का? अहो येणार का काय? या असं म्हणायला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत ज्यांना
दुसरी अशी गोष्ट की वडार समाजातला एक सर्वात महत्वाचा आणि सधन वर्ग जो आहे त्याचा वेगळ्या पद्धतीने भाग पण आहे. समाजाच्या चांगल्या भागाचा म्हणजे ठेकेदार आहे. त्यामुळे मला तुम्ही दोन कसे लुटू शकता. आता राहता राहिल्या गोष्टी दोन तीन महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत मला. आजचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. अमर कुसाळकरांचा वाढदिवस आहे. त्यांच्या आईने त्यांचं औक्षण केलं. त्याला दीर्घ आरोग्य आयुष्य आणि ज्या त्यांच्या इच्छा आहेत त्या त्यांच्या दीर्घायुष्यात सर्व पूर्ण होत अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. पण त्याच वेळेला मला एक अजून गोष्ट सांगायची आहे की त्यांचा वाढदिवस त्यांनी स्वतःच ठरवल्यासारखा आलेला आहे. 1 मे हा महाराष्ट्र दिन पण आहे, जागतिक कामगार दिन पण आहे. म्हणजे या तिन्ही गोष्टी जमवून आणलं म्हणजे आपला कार्यक्रम 1 मे ला असतो असं जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला वेगळं सांगायचं गरज नाही की माझा वाढदिवस याच दिवशी असतो. कारण 1 मे ला आपल्याला अनेक कारण सांगू शकतात. त्यामुळे ही एक अद्भुत गोष्ट आहे. राहता राहिली गोष्ट मुलाशी जे म्हणाले की आमच्या समाजातले अनेक माणसं तर हा वडार समाज भारतभर पसरलेला. माझा असा एक विनंती आहे आणि हे बघा चांगल्या कामाला संपत्तीची कधी कमी पडत नाही. संपत्ती फक्त कर्ज म्हणून घ्यायची नाही, कर्ज म्हणून घ्यायची, ग्रँट म्हणून घ्यायची नाही, मग आळशी होतो संस्था. नेहमी मी हे पैसे परत करणार आहे, मला या कामासाठी पाहिजे, ज्या भावाने पैसे घेतले की ते पैसे परत पहिल्या वेळी जेव्हा द्यायला दुसऱ्या वेळी दुप्पट येतात, तिसऱ्या वेळी चौपट येतात. जाधव साहेब बसले ते म्हणतात मी बिझनेसमॅन हा काय मला सांगतोय हे तर मला सगळं सोडून द्यायला असं. पण ग्रँड मध्ये नाही तर कर्ज रूपाने पैसे द्या. पण भारतातल्या वडार समाजावर एक ज्ञानकोश होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं जे काही स्थापत्य, जे काही मंदिरं, जी काही स्तूप या देशामध्ये उभी राहिली ज्यामुळे आपण भारतीय सनातन धर्म, सनातन कल्चर, हिंदू असं नाव नंतर पडलं इंडस व्हॅलीवरनं त्याला, त्यातलं जे काही उभं आहे त्या कुठच्याही वास्तूमध्ये वडाराने आपल्या चिन्हीने दगडावर घाव घातल्याशिवाय उभा राहिलेला नाही. असा कोणताही हिंदूंचा परमेश्वर नाही जो दगडातनं प्रकट होण्याकरता एका वडाराला आपल्या चिन्हीचा घाव दगडावर घालावा लागला नाही. त्यामुळे परमेश्वराची निर्मिती वडार समाजाने केली आहे. अख्ख्या हिंदूंच्या परमेश्वराची निर्मिती जर वडार समाजाने केली आहे तर गर्दीची चिंता कशाला करताय तुम्ही? साक्षात परमेश्वर तुम्ही निर्माण करू शकता हो. गर्दी काय 300 रुपये एक वडापाव आणि फुकटची बस दिली त्याची गर्दीची वाट तुम्ही सांगाल कधी आणतो? ती प्रत्येक राजकीय नेता पुण्यामध्ये जमा करायला जाणतो माहितीये तुम्हाला? हे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक डॉक्टर बॉय आहे तो भयंकर गर्दी निर्माण करेल. पण ही जी एवढी माणसं आलेली आहे ती तुमची आहे, ती खरी आहे. शिखांच्या धर्मगुरूंचे पण पहिले पंच प्यारे म्हणतात नानकांबरोबर. बुद्धाने पहिल्या 5 जणांना उपदेश केला होता आणि त्याच वेळेला लक्षात ठेवा की येशू ख्रिस्ताला जेव्हा सुळावर चढवला तेव्हा त्याच्या सोबत फक्त 12 जण होते आणि इतरांनी ते विरोधात मतदान केलं. बहुसंख्य लोकांनी विरोधात मतदान केलं म्हणून एका दरोडेखोराला सोडला. म्हणजे रोमन सम्राटाला नको वाटलं. शेवटी असं वाटलं की रोमन सरदाराला असं वाटलं की नको या पवित्र आत्म्याला आपण मारूया. त्याने असा विचार केला की एकाला सोडूया दोघांना. त्याला असं वाटलं लोक मतदान करतील आणि येशूला सोडवून घेतील म्हणजे आपल्याला मीठ नाही लागणार, इतिहासात आपल्याला डाग नाही, रक्त नाही लागणार या पवित्र माणसाचं. पण लोकांनी बहुमताने दरोडेखोराला सोडवला आणि येशूला सुळावर चढवला. त्यामुळे 12 लाख लोक हिटलर बरोबर होते पण येशू बरोबर 12 लोक होते. त्यामुळे तुम्हाला संख्येची चिंता करण्याची गरज नाही जोपर्यंत सत्य तुमच्या बरोबर आहे. आणि हे सत्य काय आहे? या समाजाने माणूस घडवला, देव घडवला. श्री अंधारयुग प्रत्येक समाजाचा. ब्राह्मणांचा एक इतिहास आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा अंधार युग आहे. त्या अंधार युगामध्ये असा कोणताही अत्याचार नाही जो त्यांनी केला. मराठ्यांच्या कुंड्यांच्या इतिहासामध्ये महान युग आहे, देशावर राज्य केलं. पण एक अंधार युग आलं जेव्हा त्यांनी आपल्यापेक्षा दुर्बलांवर प्रचंड अत्याचार केले. प्रत्येक समाजाच्या इतिहासामध्ये
आपण हिंदूंच्या जाती म्हणतो म्हणून जातीच्या धर्मांच्या आणि जातीच्या याच्यामध्ये चांगला आणि अंधारी कायम येत असतो. परंतु एक लक्षात ठेवा, तुमच्या मनात जर आलं की आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि तुम्ही असा एक खास शब्द वापरला, आपण सोशल इंजिनिअरिंग करूया. महाराष्ट्रात खूप कठीण आहे बरं का, कारण पवार आणि ठाकरे नावाच्या दोन कुटुंबीय फॅमिली साम्राज्य